नमस्कार, मी सारिका. एसनाईनच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भांडूप सह्याद्री विद्या मंदिराच्या स्नेहसंमेलनास सुरुवात. विद्यार्थ्यांमध्ये गणिती विषय आवड व शंका निरसन करण्याकरता राज ठाकूर विद्या मंदिरात गणिती जत्रा उपक्रम. लोकमान्य नगरमधील राज ठाकूर विद्या मंदिरात विद्यार्थ्यांना गणितविषयक आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने गणिती जत्रेचे आयोजन. शिक्षण महर्षी स्वर्गीय रामचंद्र जनार्दन ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त गणिती जत्रेचे आयोजन ठाण्यात करण्यात आले आहे. शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी असलेली भीती व शंका दूर करण्याच्या उद्देशाने एक मजेशीर असा उपक्रम म्हणजे गणिती जत्रा. या गणिती जत्रेमध्ये राज ठाकूर विद्या मंदिरातील 9वी व 10वीच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन गणिती संकल्पना उपक्रमात मांडल्या आहेत. जत्रा म्हटलं की सर्वत्र आनंदी आनंद असे वातावरण असते. अशी आनंददायक वातावरण निर्मिती करून गणिताची सूत्र, प्रमेय, भौतिक आकार, नियमावली विद्यार्थ्यांना समजवण्यात येत आहे. जत्रेप्रमाणे येथे गणिती देव, त्याची आरती व त्याकडे घालण्यात येणारे साकडे अशी गमतीशीर बाब येथे पाहावयास मिळाली. तसेच विद्यार्थ्यांनी मिळून गणिती रोबो तयार केला असून या रोबोद्वारे विद्यार्थ्यांना भौमितिक आकार कसे काढायचे याची माहिती दिली जाते. 2 दिवसीय असा हा उपक्रम असून शिक्षक व कर्मचारी वर्गाच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम येथे राबवण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण पाटील यांनी या उपक्रमाची माहिती एसनाईशी बोलताना दिली व विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक केले. आमची ही जी संस्था आहे ही आमच्या अध्यक्षांनी 25 वर्षापूर्वी जेव्हा स्थापन केली तेव्हा या परिसरामध्ये एकही शाळा नव्हती आणि हा संपूर्ण जो परिसर हा कामगार वस्तीतला परिसर आहे आणि म्हणून या कामगार वस्तीतल्या मुलांना शिक्षण मिळावं या हेतूने प्रेरित होऊन 25 वर्षापूर्वी या संस्थेची स्थापना झाली आणि ते सामाजिक कार्य आम्ही आजपर्यंत चालवतोय. म्हणजे आमच्या मुलांना आता आई वडील दोघंही कुठेतरी कामाला जातात, घरी अभ्यास करायला कोणी नसतं. गणित आणि इंग्रजी हा विषय तुम्हाला माहिती आहे कठीण आहे, मुलांना कठीण वाटतो. असा कठीण नाहीये, मुलांना कठीण वाटतो. मग हा विषय सोपा कशा प्रकारे करता येईल त्याच्यासाठी आम्ही काही कोडी, काही मनोरंजन अशा पद्धतीने हे शोधून काढला. अनेक संदर्भ पुस्तकांचा आम्ही अभ्यास केला आमच्या कुलकर्णी सरांनी आणि त्यांनी सगळं शोधून काढलं आणि त्याच्यातून आम्ही हे पुस्तक तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळे ते कोडी वगैरे सगळे दिलेले आहेत आणि त्या कोडी सोडवताना जर कोडं सुटलं कसं असतं, गणित एकदा आपल्याला यायला लागलं ते आपल्याला सोपं वाटतं. की कुठली गोष्ट आपल्याला यायला लागली की आपल्याला असं वाटतं की ती आपण परत परत करूया असं म्हणून तो उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवला की आमच्या मुलांना बेस जर आला तर पुढे ते त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन पुढे ते काम करू शकतील आणि म्हणून तो उद्देश डोळ्यासमोर ठेवून तर जत्रा म्हटल्यानंतर कसं असतं की अनेक दुकानं, रंगीबेरंगी फुगे, हे ते असं लोकांच्या मनात जत्रेची कल्पना असते. म्हणून आम्ही त्याला गणित जत्रा असं नाव दिलं. गणित हा आमचा मुख्य उद्देश आणि जत्रा म्हटल्याच्या नंतर जत्रा बघायला, जत्रेमध्ये काय हे बघण्यासाठी लोक येतील म्हणून आम्ही त्याला जत्रा असं त्या उद्देशात नाव दिलं. आणि म्हणून या गणित जत्रेसाठी या आमच्या या परिसरामधून जवळजवळ 25 ते 30 शाळांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला. त्यांची मुलं येत आहे. या आमच्या गणित जत्रेमध्ये जे काही कोडी आम्ही सोडवायला ठेवलेली आहेत ती कोडी ती सोडवत आहेत अत्यंत आवडीने. म्हणजे एक शाळेला जवळजवळ 2.5-3 तास त्या ठिकाणी लागत आहेत आणि अशा पद्धतीने ते गणित जत्रा सोडवत आहेत. विद्यार्थ्यांनी गणिती संकल्पना या माहिती, गोष्ट, कोडे, जोक इत्यादी स्वरूपात अशा सादर केल्यात. वर्तुळाचे प्रकार येथे सादर करून विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात येत आहेत. हा उपक्रम पाहण्याकरता आलेल्या विद्यार्थ्यांनी गणिती विषयक असलेली भीती दूर होण्यास यातून मदत झाल्याचे सांगत गणिती शंकांचे निरसन झाल्याचेही म्हटले. गणिती जत्रेत मला वेगवेगळी गणित जी सोपी गणित अनुभवायला भेटली आणि ती मुलांनी जी एक्सप्लेन केली ती आम्हाला खरंच कळली. गणिती शिक्षणासाठी जरा कठीणच विषय असतो पण ते याच्यामधून सोप्या त्याच्यातून दाखवण्याचा प्रयत्न केला जत्रेमध्ये. आत्तापर्यंत जेवढी गणित सोडवली त्यातली काही कठीण होती, सोपी होती, त्यामुळे ते एक्सप्लेन करून दाखवत होते म्हणून सगळी गणितं आम्हाला सोपी होती. गणितं कठीण असतात ते मला इथे आल्यावर समजलेलं आहे कारण हे विद्यार्थी ते एक्सप्लेन करून दाखवतात. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंखे, एसनाईन न्यूज, ठाणे. भांडूपमधील सह्याद्री विद्या मंदिराचा 3 दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाला उत्साहात सुरुवात. भांडूप परिसरातील नावाजलेली शिक्षण संस्था म्हणजे सह्याद्री विद्याप्रसारक मंडळाची सह्याद्री विद्या मंदिर. सध्या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन चालू आहे. रिश्ते बालरंग परंपरा ही भारताची अशा विविध नावाने विविध वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष भास्करराव राणे यांनी भूषविले. प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षण अधिकारी गोविंद कुलकर्णी, खाजगी प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षण अधिकारी सुधा ताळशे
माळशिरकर, एसवाडच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे प्रशासकीय अधिकारी प्रकाश राणे, एसवाडच्या खासगी प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षण निरीक्षिका कांचन गोसावी तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या चीफ कॉपी एडिटर अपर्णा पाटील इत्यादी मान्यवर येथे उपस्थिती दर्शवली. मुलांच्या अंगभूत सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी सह्याद्री विद्या मंदिरच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सह्याद्री विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष भास्कर राणे यांनी दिली. विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती होणं आवश्यक आहे. केवळ परीक्षेत किती मार्क्स मिळाले, 60% मिळाले, 90% मिळाले, आता 100% देखील विद्यार्थी मिळवतात, पण त्याने जीवन समर्थ होत नाही, जीवनात यशस्वी होता येत नाही. यशासाठी आणखी काही गोष्टी वेगळ्या हव्या असतात. अंगभूत गुण जे विद्यार्थ्यांकडे आहेत ते प्रदर्शित व्हायला पाहिजेत आणि त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारची संधी मिळाली पाहिजे. ही संधी देण्याचं काम या स्नेहसंमेलनातून होतं. असे अनेक कार्यक्रम वर्षभर या शाळेत राबवले जातात. मग तो दहीहंडीचा कार्यक्रम असू दे, आषाढी एकादशीचा कार्यक्रम असू दे किंवा इतर कोणतेही कार्यक्रम असू दे, हे सगळे 15-20 कार्यक्रम वर्षभर राबवले जातात की जेणेकरून विद्यार्थी या ना त्या प्रकारे भाग घेईल. प्रत्येक विद्यार्थ्याचा कुठे ना कुठेतरी तो त्याने भाग घेतलेला असेल. आता काल कॉलेजचे 750 विद्यार्थ्यांपैकी जवळजवळ 350 विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनामध्ये भाग घेतला. स्पोर्ट्समध्ये तसं भाग घेतातच आणि आज आमची शाळा स्पोर्ट्समध्ये माहीर आहे. संबंध महाराष्ट्रामध्ये खो खोच्या खेळामुळे आमची शाळा सगळ्यांना ओळखीची आहे. सह्याद्रीचा संघ म्हटल्यानंतर तो खो खोमध्ये यशस्वी होणारच असं मानलं जातं. पाटणकर सर, मुळीक सर हे अत्यंत प्रामाणिकपणे आणि कष्टाने काम करतात, त्यामुळेच या शाळेला वैभव प्राप्त होते. तर सह्याद्री विद्या मंदिराच्या पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या बालरंग महोत्सवाला विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा प्रचंड असा प्रतिसाद लाभला. पूर्व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर नृत्याविष्कार सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. प्राथमिक विभागाच्या आणि पूर्व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध सादरीकरणाने 2013 व 2014चा बालरंग महोत्सव संपन्न झाला.
व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुहावडेसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाण्यातील पहिला वहिला कला महोत्सव उपवन आर्ट फेस्टिवल दिनांक 10, 11, 12 जानेवारी सकाळी 10 ते रात्र 10. सहयोगी ठाणे महानगरपालिका. सपोर्टेड बाय महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. दिग्गज कलाकारांचा नादमयी सुरमयी आविष्कार. उस्ताद झाकीर हुसेन, डॉक्टर एल सुब्रमण्यम, रूपकुमार राठोड, राशिद खान आणि अन्य आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवरच्या कलाकारांचा सहभाग. हस्तकला, शिल्पकला, पेंटिंग, फोटोग्राफी, इन्स्टॉलेशन, अन्य दृककलांचे प्रदर्शन आणि वर्कशॉप. पारंपरिक कारागिरी, वस्त्रप्रावरणे, भेटवस्तू, पॉटरीज, लेदरच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे 300 स्टॉल्स. मराठमोळ्या खाद्यपदार्थांपासून कॉन्टिनेंटल खाद्यपदार्थांचा फूड फेस्टिवल. कम्युनिटी कार्निव्हल. महाराष्ट्रीय, पंजाबी, सिंधी, गुजराती, बंगाली, राजस्थानी, साऊथ इंडियन भाषिकांचा पारंपरिक वेशभूषेतील कार्निव्हल. ठाण्यातील कला रसिकांनी सर्व कला रसिकांसाठी सादर केलेला भव्य कला महोत्सव उपवन आर्ट फेस्टिवल दिनांक 10, 11, 12 जानेवारी सकाळी 10 ते रात्र 10. सहयोगी ठाणे महानगरपालिका. सपोर्टेड बाय महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. चला साजरा करूया उपवन आर्ट फेस्टिवल. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ, सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. कोकण कला अकादमी आणि आमदार संजय केळकर आयोजित आंतरमहाविद्यालय एकांकिका स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न. कोकण कला अकादमी आणि माजी आमदार संजय केळकर यांच्या वतीने कोकण विभाग आंतरमहाविद्यालय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या एकांकिका स्पर्धेत ठाण्यासह कोकणातील महाविद्यालयही मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आधारित जनजागृतीपर संदेश देत एकांकिका सादर केल्या. या स्पर्धेतील विजेत्यांचा पारितोषिक वितरण सोहळा ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे करण्यात आला. या सोहळ्यास माजी आमदार संजय केळकर, माजी उपमहापौर अशोक भोईर, सचिन मोरे
मोरे, परीक्षक हर्षदा बोरकर, प्राध्यापक प्रदीप ढवळ, सचिव विक्रांत महाडिक, श्रीकांत बापट यांसह इतर मान्यवर येथे उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता, दिग्दर्शन, नेपथ्य, शब्दांकन यांसारखे विविध पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना देण्यात आले. सर्वोत्कृष्ट स्त्री अभिनेत्री विभागाचे पारितोषिक अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयातील गौतमवरी, कादंबरी, तपस्या व सिद्धी या चौघींना विभागून देण्यात आले. तर सर्वोत्कृष्ट पुरुष अभिनय गटाचे प्रथम पारितोषिक जोशी बेडेकर महाविद्यालयातील श्रेयस राजे यांना देण्यात आले. सर्वोत्कृष्ट एकांकिकेचे पारितोषिक रत्नागिरीतील अभ्यंकर कुलकर्णी महाविद्यालयाला वितरित करण्यात आले. तर तृतीय पारितोषिकाचा मान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या टप्पा या एकांकिकेला, तर द्वितीय पारितोषिक अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात फळ खेळ वेळ या एकांकिकेला देण्यात आला. तर प्रथम पारितोषिकाचा मान हा जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या एनेस्ट एशिया या एकांकिकेला देण्यात आला. माजी आमदार संजय केकर यांनी या कार्यक्रमाविषयी आपल्या प्रतिक्रिया एसएनशी बोलताना व्यक्त केल्या. आज कोकण कला अकादमी तर्फे आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा दरवर्षी घेतल्या जातात. या स्पर्धेचं 8वं वर्ष आहे आणि या सगळ्या ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातली जी महाविद्यालय तर या महाविद्यालयातील कलाकारांना एक व्यासपीठ उपलब्ध हवं म्हणून ही स्पर्धा होते आणि त्या प्रकारे आज या ठिकाणी अंतिम फेरी गडकरी रंगायतांमध्ये झाली आणि खूप चांगल्या पद्धतीने महाविद्यालयाने सहभाग घेतला होता आणि दिवसेंदिवस कलाकारांची जी अभिव्यक्ती आहे, अभिनय जो आहे आणि ज्या पद्धतीने ती एकांकिका सादरीकरण आहे ते अतिशय चांगल्या दर्जाचं आहे. त्यामुळे या स्पर्धेला दरवर्षी उत्तम प्रतिसाद मिळतो आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं प्रोत्साहन देण्याचा कोकण कला अकादमीचा हा एक प्रयत्न. 11 महाविद्यालय सहभागी झाली. सर्वोत्कृष्ट एकांकिका स्पर्धेचं पारितोषिक ठाण्याच्या जोशी बेडेकर महाविद्यालयाने घेतलं आणि अतिशय उत्कृष्ट त्यांनी सादरीकरण केलं. परीक्षक देखील त्याच ताकदीचे या ठिकाणी या स्पर्धेला होते. दुसरं पारितोषिक ठाण्याच्याच वर्तकनगरच्या महाविद्यालयाने घेतलं आणि अभिनय, नेपथ्य, संगीत, पार्श्वसंगीत, लेखन अशी विविध पारितोषिकं त्यांना प्रोत्साहन करतात आम्ही ठेवत असतो. जोशी बेडेकर महाविद्यालयातील एनेस्ट एशिया या एकांकिकेमधील तरुणांनी महिला संरक्षण या विषयावर आधारित एकांकिका सादर करून जनजागृती करण्याचा प्रयत्न केल्याचे एसनाईशी बोलताना म्हटले. मुळात आपण आता सगळीकडे बघतो की भ्रष्टाचार, बलात्कार किंवा मीडियाने माणसावरती टाकलेला प्रभाव एका विचित्र प्रकारच्या परिस्थितीतनं सगळेजण आज जगतायत. आपण भूल जशी घेतो, भुलीचं औषध जसं घेतो त्याला ॲनेस्थेशिया म्हणतात. तर मीडियाच्या सगळ्या प्रोग्रॅम्स म्हणजे बिग बॉस, सगळ्या सिरियल्स या सगळ्या गोष्टींचं एंटरटेनमेंटचं आपण स्वतःला एक भूल घालून घेतलेली आहे आणि त्यामुळे आपलं सामाजिक प्रश्नांकडे खूप कमी लक्ष राहिलं किंवा आपण त्याच्याकडे खूप दुर्लक्ष करायला लागलो. मग बरेचसे समाजसेवकांचे जीव जातात, काही मुलींवर बलात्कार होतात. ह्याला वाचा फुटत नाही किंवा हे सगळं थांबलं जात नाही. ते ह्या कारणामुळे की आपण अक्रियाशील झालेलो आहोत. या सगळ्या गोष्टींमुळे हे आपण सतत एंटरटेनमेंट या माध्यमात असतो. आपण त्याचा प्रभाव आपल्यावर इतका घाणेरड्या प्रकारे करून घेतो की आपण सामाजिकदृष्ट्या खूप बेजबाबदारपणे वागायला लागतो. तर हाच सगळा आमच्या एकांकिकेचा एकूण विषय आहे की जशा प्रकारे ॲनेस्थेशिया म्हणजे भूल दिली जाते माणसाला, तशीच ही मीडियाची एंटरटेनमेंटची भूल आपण घेऊन सामाजिक प्रश्नांकडे खूप दुर्लक्ष करायला लागलेलो आहे आणि त्यामुळे या वेगळ्या विषयामुळे मला वाटतं कदाचित ह्या स्पर्धेमध्ये ही एकांकिका पहिली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंखे, एसएन न्यूज ठाणे. रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने मुलुंडच्या एमसीसी कॉलेजमध्ये व्हॉइस संस्थेतर्फे जनजागृतीपर अभियानास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. रस्ते अपघातात दिवसेंदिवस होणाऱ्या वाढीमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण हे वाढत आहे. या अपघातांची संख्या कमी व्हावी यासाठी वाहतूक शाखेतर्फे 1 जानेवारी ते 7 जानेवारी हा रस्ते सुरक्षा सप्ताह साजरा केला जातोय. या संदर्भात व्हॉइस या संस्थेतर्फे एमसीसी कॉलेजमध्ये जनजागृतीपर अभियान राबवण्यात आले. या कार्यक्रमाला मुलुंड पोलीस स्थानकाचे एसीपी वसंत ताजने, वाहतूक शाखेचे मोरे, व्हॉइस संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर मनोज संघवी, तर एमसीसी कॉलेजच्या प्राचार्या पार्वती व्यंकटेश आदी मान्यवर उपस्थित होते. वाहतूक शाखेचे मोरे यांनी उपस्थित
विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षेबद्दल मार्गदर्शन केले. सर्वांनी आपली सुरक्षितता लक्षात घेऊन वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले. तर प्रश्नोत्तरांच्या तासामध्ये उपस्थितांनी आपल्या समस्या थेटपणे वरिष्ठांसमोर मांडल्या. व्हॉइस संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर मनोज संघवी यांनी एनसीसी कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जनजागृती अभियानाबद्दल आणि संस्थेच्या कार्याबद्दल अधिक माहिती S9शी बोलताना दिली. आज मुलुंड कॉलेजमध्ये आम्ही व्हॉइसतर्फे एक मुलुंड सिटीजन्स सेफ्टी अँड रोड सिक्युरिटीवर कार्यक्रम केला. ते मुख्य हेतू होता मुंबई पोलीसच्या रोड सेफ्टी वीक आहे त्याला साजरा करायला आणि यंग जनरेशन जे आहे मुलुंडची जे यंगस्टर्स आहे ते आता ड्रायव्हिंग लायसन्स घेतात आणि ड्राईव्ह करतात. त्यांना बेसिकली त्यांची जबाबदारी आणि त्यांची ड्युटीज काय आहे ते कळवायला पाहिजे म्हणून हे ठेवला होता. पण आम्ही मग नंतर जनरल सिक्युरिटी पण त्याच्यामध्ये हे करून घेतली कारण मुलुंडमध्ये चेन स्नॅचिंग अँड घरफोडी वगैरे हे सगळे केसेस थोडे वाढत चालले आहे. तर आम्हाला वाटलं की लोकांना कसं सिक्युरिटी आपली करावी काय काळजी घ्यायची ते सगळे कल्पना पाहिजे ते एक मुद्दा आहे. दुसरा लोकांचे राईट्स काय आहेत त्यांना त्यांचे राईट्स पण समजले पाहिजे की ट्रॅफिकचे रूल्स काय आहेत त्यांचे राईट्स काय आहे. काय गुन्हा केला जर काय गुन्हा झाला जर तर पोलीस स्टेशनमध्ये कशी कंप्लेंट करावी पोलीस कोऑपरेट करत नसेल तर काय करायचं वगैरे म्हणजे त्यांना एम्पॉवर करायचा त्यांना सशक्त करायचा आणि त्यांना हे समजायला की आमची पण हे सगळे राईट्स आहे हे कळवायला हे केलेलं. व्हॉइस संस्था हे व्हॉइस फॉर चेंज अँड एम्पॉवरमेंट आहे. आमचं मेन लक्ष आहे की जे आम आदमी आहे कॉमन सिटीजन आम आदमी मी शब्द वापरणार नाही कारण वी आर नॉन पॉलिटिकल पण जे कॉमन सिटीजन आहे आम्ही बिलकुल नॉन पॉलिटिकल आहे पण कॉमन सिटीजन इन्व्हॉल्व झाला पाहिजे डेमोक्रेटिक प्रोसेसमध्ये. जे आपली लोकशाहीची जे पद्धत आहे त्याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्व होणार नाही आणि फक्त आमच्यासाठी कोणीतरी काम करणार हे जे दृष्टी आहे लोकांची ते बदलायचा मेन उद्देश आहे. लोकांनी वोट करायला पाहिजे लोकांनी आपली जबाबदारी समजायला पाहिजे आपले हक्क त्यांनी लढून घ्यायला पाहिजे त्यांना हक्काची म्हणजे माहिती पाहिजे हे सगळे करायचं आमचं हे आहे. म्हणून आम्ही बरेच वर्कशॉप केलेले आहेत RTIवर केलेले आहे फूड ॲडल्ट्रेशनवर केलेले आहे कन्झ्युमर राईट्सवर केलेले आहे. असे बरेच वर्कशॉप आम्ही करत आहोत आणि करायचं चालू ठेवणार. वोटर्सनी वोट करायच्या त्यांनी रजिस्टर करायच्या वोटिंग लिस्टमध्ये आणि सगळ्यांनी वोट केलं पाहिजे हे माहिती स्प्रेड करायचा पण आमचा उद्देश आहे. म्हणजे आमचे बरेच उद्देश आहे आणि लोकांनी ॲक्टिव्हली पार्टिसिपेट केला जर इंडियाचं फ्युचर एकदम ब्राईट होणार अशी आमची मान्यता आहे. तर वाढत्या साखळी चोरांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मुलुंड पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या तक्रार पेट्यांची कार्यक्षमतेने उपयोग करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ACP वसंत ताजने यांनी केले. सध्या सुरक्षा सेफ्टी वीक चालू आहे. या निमित्त आज या मुलुंड कॉमर्स कॉलेजमध्ये व्हॉइस या NGO मार्फत एक कार्यशाळा आयोजित केली होती. या ठिकाणी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन या ठिकाणी चर्चासत्र झालं. आजच्या या निमित्तानं आम्ही त्यांना आवाहन करतो की स्वतःची कुटुंबाची पर्यायाने शहराची आणि देशाच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक नागरिकानं प्रत्येक विद्यार्थ्यानं जागृत झालं पाहिजे. हे आजचे विद्यार्थी उद्याचे भावी नागरिक आहे त्यांच्यामध्ये जर अवेअरनेस निर्माण झालं त्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहे गुन्हेगारी आहे वाहतूक नियम आहेत दहशतवादाच्या विरोधात अवेअरनेस आहे याबद्दल ते जागृत झालं तर डेफिनेटली भविष्यकाळामध्ये हेच विद्यार्थी पोलिसांशी सहकार्याने काम करू शकतील आणि मुंबई शहरामध्ये होणारी गुन्हेगारी नियंत्रणात येऊ शकेल असा मला विश्वास वाटतो. तर तक्रार पेट्यांच्या दुरावस्थेकडे ACP वसंत ताजने यांचे लक्ष वेधले असता आपण लवकरात लवकर तक्रार पेट्यांची सद्यस्थितीचा आढावा घेऊन उपाययोजना करू असे आश्वासन त्यांनी दिले. मुलुंड पोलीस ठाण्या अंतर्गत नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी बॉक्सेस लावलेले आहेत. मला वाटतं यामध्ये थोडा अवेअरनेस अभावी बऱ्याचशा तक्रारीचा जो ओघ आहे तो फार कमी झालेला आहे. आम्ही सदरचे बॉक्सेस आठवड्याने 15 दिवसांनी चेक करतो. तक्रारी हल्ली फार कमी झालेली आहेत त्यामुळं याबद्दल अवेअरनेस वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. तक्रारी एकतर लोकांना आपली दिलेल्या तक्रारीवरती कारवाई झाली होते की नाही होते याबद्दल त्यांच्या मनामध्ये शंका असेल किंवा ही जी पद्धत आहे ही सर्वांना अवेअर नसावी असं मला वाटतं. परिमंडळात म्हणजे प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सर्वे करून ती बॉक्स लावलेली आहेत. प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक 25-30 बॉक्सेस लावले. बॉक्सेस त्या ठिकाणी आहेत पण तरी काही ठिकाणी नादुरुस्तीचे किंवा काही असतील तक्रारी असेल त्याबद्दल आम्ही सर्वे करून घेऊ.
या वाहतूक शाखेचे अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोरे यांचे लक्ष सिग्नलवर वाहतूक पोलिसांकडून होणाऱ्या गैरव्यवहाराच्या प्रश्नांकडे वेधले आहे. तर लवकरच संपूर्ण मुंबई शहरात अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे लावून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची योजना अंमलात आणण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोरे यांनी S9शी बोलताना दिली. आहे विचाराधीन आहेत आणि बऱ्याच ठिकाणी आपण ते सीसीटीव्ही बसवलेले आहेत. मला वाटतं मुंबईमध्ये 120 ठिकाणी आपण सीसीटीव्ही बसवलेले आहेत. आणखीन बऱ्याच ठिकाणी ते बसवले जातील. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवाडेसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाण्यातील पहिला वहिला कला महोत्सव उपवन आर्ट फेस्टिवल दिनांक 10, 11, 12 जानेवारी सकाळी 10 ते रात्र 10. सहयोगी ठाणे महानगरपालिका. सपोर्टेड बाय महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. दिग्गज कलाकारांचा नादमयी सुरमयी आविष्कार. उस्ताद झाकीर हुसेन, डॉक्टर एल सुब्रमण्यम, रूपकुमार राठोड, राशिद खान आणि अन्य आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवरच्या कलाकारांचा सहभाग. हस्तकला, शिल्पकला, पेंटिंग, फोटोग्राफी, इन्स्टॉलेशन, अन्य दृककलांचे प्रदर्शन आणि वर्कशॉप. पारंपरिक कारागिरी, वस्त्रप्रावरणे, भेटवस्तू, पॉटरीज, लेदरच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे 300 स्टॉल्स. मराठमोळ्या खाद्यपदार्थांपासून कॉन्टिनेंटल खाद्यपदार्थांचा फूड फेस्टिवल. कम्युनिटी कार्निव्हल. महाराष्ट्रीय, पंजाबी, सिंधी, गुजराती, बंगाली, राजस्थानी, साऊथ इंडियन भाषिकांचा पारंपरिक वेशभूषेतील कार्निव्हल. ठाण्यातील कला रसिकांनी सर्व कला रसिकांसाठी सादर केलेला भव्य कला महोत्सव उपवन आर्ट फेस्टिवल दिनांक 10, 11, 12 जानेवारी सकाळी 10 ते रात्र 10. सहयोगी ठाणे महानगरपालिका. सपोर्टेड बाय महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. चला साजरा करूया उपवन आर्ट फेस्टिवल. MCHI क्रेडियाचे ठाण्यात भरणार 17 ते 20 जानेवारी दरम्यान प्रॉपर्टी एक्झिबिशन. MCHI क्रेडिया हे ठाण्यातील प्रॉपर्टी प्रोजेक्ट सादर करण्यास गेल्या कित्येक वर्षापासून अग्रेसर आहे. रिअल इस्टेट व हाऊसिंग फायनान्सचे विविध प्रकल्प 17 ते 20 जानेवारी दरम्यान ठाण्यात एका प्रदर्शनातून सादर केले जातील. विविध बँकिंग, हाऊसिंग क्षेत्रातील स्टॉल्सही येथे उभारण्यात येणार आहेत. गेल्या 2 ते 3 वर्षात प्रॉपर्टीच्या किमतीत वाढ झाली असून विविध नवे प्रोजेक्ट्स दाखल झाले असून या प्रदर्शनातून ते लोकांपुढे मांडण्यात येतील. तर ठाणेकरांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहनही MCHIच्या वतीने करण्यात आले. यावेळी MCHI ठाणे शहर अध्यक्ष शैलेश पुराणिक, जितेंद्र मेहता, मुकेश सावला यांसह इतर अधिकारी वर्ग येथे उपस्थित होता. ठाण्यातील आयुक्त, महापौर यांच्या हस्ते याचे उद्घाटन केले जाणार असल्याची माहिती शैलेश पुराणिक यांनी दिली. एकूण 300 प्रॉपर्टी प्रोजेक्ट हे विविध भागातील या प्रदर्शनामध्ये मांडण्यात येणार असून ठाणेकरांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन शैलेश पुराणिक यांनी केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यामध्ये प्रॉपर्टी एक्झिबिशन भरत आहे आणि दरवर्षीप्रमाणेच जानेवारी मध्यामध्ये आपण हा एक्झिबिशन भरवतोय, ज्यात 50हून अधिक डेव्हलपर, 300हून अधिक प्रोजेक्ट असणार आहेत. सगळ्या वित्तीय संस्था, बँका असणार आहेत आणि या सगळ्यांमध्ये आपला सुद्धा योग्य सहकार्य लाभावं यासाठी आम्ही पत्रकार परिषद बोलवली होती आणि तिची अनाउन्समेंट आज आहे. याच्या उद्घाटनाने ठाण्याचे कमिशनर साहेब येणार आहेत, मेयर साहेब येणार आहेत आणि बँक ऑफ इंडियाच्या MD येणार आहेत. या तिघांनी आता आम्हाला याच्या उद्घाटनाने दिली. मी आधी म्हटल्याप्रमाणे एकदा वेगळं असं आहे की पूर्ण ठाण्याची जी MCHIची यंग ब्रिगेड आहे
जे जॉईन युथ विंग आम्ही फ्लोट केलेलं आहे त्या पूर्ण युथ विंगने ऑर्गनाईज केलेलं आहे. त्यामुळे खूप उत्साह आणि नवीन नवीन आयडियाज, आशा, आकांक्षा आपल्याला बघायला मिळतील. साधारण 300हून अधिक प्रोजेक्ट या एक्झिबिशनमध्ये बघायला मिळतील आणि सगळे ठाण्यातले डेव्हलपर्स, मुंबईचे डेव्हलपर्स आणि भिवंडी किंवा कल्याणवरून येणारे डेव्हलपर्सनी पार्टिसिपेट केलेलं आहे आणि 300हून अधिक प्रोजेक्ट असतील. यावेळी MCHI क्रेडिया लोगोचे मान्यवरांच्या हस्ते अनावरणही करण्यात आले. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंखे, SN न्यूज ठाणे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भांडूप सह्याद्री विद्या मंदिराच्या स्नेहसंमेलनास सुरुवात. विद्यार्थ्यांमध्ये गणिती विषयी आवड व शंका निरसन करण्याकरता राज ठाकूर विद्या मंदिरात गणिती जत्रा उपक्रम. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.